काय म्हणतात महाराज? धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम अनुमान दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वार करी संताची, जेने पंढरी सारिखा शापला, धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला विठाला धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संत भेटीमध्ये प्राप्त झालेल्या धन्यतेचा विचार करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, आजचा काळ, आजची वेळ, आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य आहे. याचं कारण मला संतांची गाठ पडली. कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संतांची गाठ पडली याच्यामध्ये विशेष काय घडलं? महाराज सांगतात, आमच्या जीवनातल्या सगळ्या गाठी निघून गेल्या, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. एवढंच झालं का? संतांची भेट तुम्हाला झाली आणि त्याच्यामध्ये गाठी निघून गेल्या, एवढाच परिणाम का? महाराज म्हणतात, संतांची भेट होणं वेगळं आणि संतांच्या भेटीमध्ये मिळणारा वचनरूपी प्रसाद मिळणं वेगळं. संतांच्या भेटीमध्ये आम्हाला एक वचनरूपी प्रसाद मिळाला आणि त्या प्रसादामुळे भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे.
भवनदी या शब्दाचा अर्थ आहे संसाररूपी नदी। ही संसाररूपी नदी संत महात्म्यांच्या वचनरूपी प्रसादाने आम्ही काय झालं तरुण गेलो। आणि एकदा भवनदी तरुण गेल्यानंतर मानवी जीवनामध्ये येणारं जे मांगल्य आहे, या मांगल्याचं दान एका संतांच्या शिवाय दुसरं कोणीही आम्हाला देत नाही। तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होनी। विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या केळगाव नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेने वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुषांच्या आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होत असताना या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा। मागे एकदा कीर्तन सेवेकरता येऊन गेलो। माझे वडीलही इथे कीर्तन सेवेकरता येऊन गेले। पुन्हा यावर्षी कीर्तन सेवेच्या निमित्ताने सर्वच वारकरी संप्रदायातील आदरणीय मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत। सगळीच वारकरी संप्रदायातील भजन भीष्म म्हणून ज्यांच्याकडे पाहावं अशी संपूर्ण गायक मंडळी इथं उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू असणारा उत्सव, त्यात असणारी ही सेवा। विठ्ठला विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। या अभंगातले शब्द असे आहेत, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ। याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली धन्यता किंवा प्रसन्नता किंवा सार्थकता किंवा कृतार्थता या अभंगातून व्यक्त करतात। तुकाराम महाराजांच्या जीवनातली धन्यता या अभंगातून व्यक्त करत असताना हा धन्य शब्द खूप महत्वाचा आहे। हा धन्य शब्द कृतार्थतेच्या दृष्टीने आहे, सार्थकतेच्या दृष्टीने आहे। मी सामान्यतः दोन मुद्दे मांडून पुढे जातो। मला असं वाटतं की या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जी धन्यता व्यक्त केली ती संत भेटीला, संत भेट झाली माझं जीवन धन्य झालं। याचा अर्थ संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं आहे आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन वेगळं आहे। बघा पटतंय का? मी आणखीन खुलासा करतो। सद्गुरु भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि सद्गुरु भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? बरं, भगवत साक्षात्कार होण्याच्या अगोदरचे आपण आणि भगवत साक्षात्कार झाल्यानंतरचे आपण फरक आहे का नाही? बरं, संतांची भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि संतांची भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे की नाही? समजा हेही सगळं नाही कळालं तर सोपं बोलू। माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, पुढलं बोलू का आता? आणि माळ घातल्यानंतरचे आपण फरक आहे की नाही? माळ घालण्याच्या अगोदर आपण कुठेही बसत होतो, काही खात होतो, काही पित होतो, काही बोलत होतो। माळ घातल्यानंतर मात्र आपल्या सगळ्या गोष्टीला या बंधनं आली। याचा अर्थ पूर्वी आम्ही वेगळे होतो आणि आता आम्ही वेगळे आहोत। समजा एवढंही नाही समजलं तर अगदी सोपं उत्तर देऊ। लग्न होण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायची गरज आहे का सांगा? आणि लग्न झाल्यानंतरचे आपण फरक आहे। आम्ही एखाद्या गावाला गेल्यानंतर त्या गावातल्या मावशी आम्हाला म्हणत असतात, महाराज आमच्या मुलाच्या लग्नाला या। आम्ही म्हणतो नाही हो, फार व्यस्तता आहे, खूप कार्यक्रमाची धावपळ आहे। नाही नाही नाही, आमच्या पोराच्या लग्नाला आलं पाहिजे। बोलता बोलता ती बाई असं म्हणून जाते, आमच्या गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल पण पोराच्या लग्नाला या। फार आग्रह करते। आम्ही जातो, लग्नाला अक्षत टाकतो डोक्यावर त्या मुलाच्या। झालं 2 वर्षानंतर पुन्हा मी त्याच गावी गेलो, त्याच घरी गेलो आणि त्याच मावशींना विचारलं, काय मावशी बरं आहे का? 2 वर्षापूर्वी पोराच्या लग्नाकरता फार आग्रहाने आम्हाला बोलवलं होतं, सुनमुख पाहण्याची तुम्हाला फार घाई होती, झालं ना? मुलाचं लग्न झालं, सुनमुख पाहिली। काय म्हणतोय संसार, काय म्हणतोय मुलगा? त्या बाईने एकच वाक्य सांगितलं, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही। उदाहरण संपलं, एवढंच आहे। पहिल्यासारखा राहिला नाही याचा अर्थ पूर्वी वेगळा होता आणि आत्ता वेगळा आहे। हे जर प्रपंचात असेल तर परमार्थात सुद्धा संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण फरक आहे। विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 प्रमाणातून हा विषय समजावून देतो। तुकाराम महाराजांच्या चरित्राचा दाखला घेतला तर तुकाराम महाराज सांगतात, संत भेट होण्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये एक चिंता आहे। पुसावीसी हिची वाटी जे जे भेटे तयासी,
देव कृपा करील मज काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे काळाला का वापरलं तर या प्रमाणाचा अर्थ माझ्या दृष्टीने, माझ्यापेक्षा वेगळा अर्थ आणखी आपल्याला सुचेल, पण माझ्या दृष्टीने असं वाटायला लागलं, संत भेटीचा जो काळ आहे, तुकाराम महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये संत भेटीचा जो काळ आहे तो काळ आज धन्य झाला. का? कारण त्या काळाला भेट कशाची झाली? संतांची. म्हणजे माझ्या जीवनामध्ये असलेला आजचा जो काळ आहे या काळामध्ये संत भेट झाल्यामुळे तो काळच धन्य झाला. धन्य काळ संत भेट. आजचा काळ, आजची वेळ, आजचा दिवस हा धन्य आहे असं महाराज सांगतात. माझा प्रश्न असा आहे, या काळालाच धन्यता का दिली? या काळाला, कोणत्या संत भेटीच्या काळाला महाराज धन्य का म्हणतात? मी 3 पद्धतीने समोर पुढे जातो. एक कर्मशास्त्राच्या दृष्टीने, दुसरं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आणि तिसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. एका वाक्यात उत्तर देत मी पुढे जातो. ऐका. कर्मशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीच्या काळाला धन्य म्हणतात. हे कसं? याचा एक साधा सिद्धांत असा आहे, मुळात सगळं कर्मशास्त्र सांगण्याची वेळ आपल्याकडे नाहीये, पण 2 महत्वाचे नियम सांगून पुढे जातो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. केले कर्म झाले याची भोग आले, उपजले मेले ऐसी केली. लोक अशी गमतीची, एकाने मला सांगितलं महाराज करावं लागेल कर्म, हो. केलेलं भोगावं लागेल, हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचं काय समज? माणसं याच्यात मार्ग काढतात. नाही चालत. तुम्ही जीव म्हणून जन्माला आला की कर्म हे करावंच लागतात. ज्ञानावरांनी दृष्टांत असे दिले, मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडका आहे आणि त्यानं मातीचा कंटाळा केला, शक्य आहे का? मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही, तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. विठाला कर्मशास्त्राचे हे 2 नियम महत्वाचे आहेत, मान्य आहे. पण आणखीन एक नियम सांगतो. काय? प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम. माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आपण आहात, ते आपल्याला पटतंय का? बघा, प्रारब्ध कोणाला बदलवता आलं सांगा? आपल्या नशिबात जे आहे ते होणारच. आपण काय म्हणतो? आपल्या नशिबात जे आहे ते होणार. नशीब कोणाला बदलवता आलंय? प्रारब्ध कोणाला बदलवता आलंय? प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. आता पुढलं वाक्य नीट आहे का? प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे, पण संतांची भेट झाली की ती प्रारब्धच बदलून टाकते, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्यवाद. पटतंय का? बघा, हे काय सांगत होतो? प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे, पण मी पुढलं वाक्य सांगत होतो, संतांची भेट झाली की ती संत भेट प्रारब्धच बदलून टाकते, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्यवाद. तुम्ही म्हणाल कशाने? मी तुम्हाला दाखला देतो, एक उदाहरण देतो, माहीत असलेलं देतो. सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची बायको सती जाण्याकरता निघाली. मला जिथं बोलायचं तिथे घेऊन जातो. सच्चिदानंद बाबा कोण आहेत माहिती आहे? सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला, ज्ञानेश्वरीचे लेखक. ऐका, सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची पत्नी सती जायला निघाली. नियम असा आहे, माणूस जातो या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध संपतो. नियम, माणूस गेला, लोक काय म्हणतात? त्याच्या नशिबातच तेवढं होतं, बाकी काय घेऊन बसला. सकाळी आमच्या बरोबर बोलला, दुपारी गेला. प्रारब्ध त्यातलं दुसरं काय? म्हणजे प्रारब्ध हे त्याला कारण आहे. माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं. नीट ऐका, माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं. सच्चिदानंद बाबा गेले, त्यांची बायको सती जाण्याकरता निघाली. जात असताना ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं. तिने विचार केला आपण दर्शन घ्यावं मग जावं. पाया पडली. पाया पडताना ज्ञानोबारांनी आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबारांनी डोळे उघडले. विचारलं, बाई का रडायला झालं? ते म्हटले, तुम्ही दिलेला आशीर्वाद ऐकून दुःख झालं म्हणून रडते. आशीर्वादाचं कुठं दुःख होत असतं का? उलट आशीर्वादाचा आनंद व्हायला पाहिजे. बरं अलीकडे, बरं हा आशीर्वाद मी स्वतःहून दिलाय, तू मागितलेला नाहीये. जरा थोडं पुढं बोलू. आशीर्वाद गुरुंना मागायचा नसतो, हा गुरुकडून स्वतःहून येऊ द्यायचा असतो. लोक अशी गमतीची आम्हाला घरी घेऊन जातात.
आणि आमचा हात स्वतःच उचलून त्यांच्या डोक्यावर ठेवून घेतात. असं कुठे असतंय? असं नाही. ज्ञानोबांची ओवी मी माझं पदार्थ बोलत नाही. ऐशी कर्म सांगे जशा येत होय विदिशा मग श्री गुरु अपैसा भेटीची गा. मग तुकोबारा बोलतात लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. स्वतःहून यावं लागतो. बरं मी स्वतःहून तुला आशीर्वाद दिलाय आणि तरी सुद्धा तुला दुःख झालं. ऐका ती बाई म्हणायला लागली माऊली तुम्ही आशीर्वाद दिला मान्य. तुम्ही आशीर्वाद काय दिला? सौभाग्यवती. ती बघा ती चिता माझ्या पतीची आहे. माझे पती गेलेले आहेत. मी सती जायला निघालेली आहे. पती गेलेल्या स्त्रीला आणि सती जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती भव हा आशीर्वाद लागू पडेल का? ती बाई बोलता बोलता म्हणायला लागली माऊली माझे पती गेल्याचं जितकं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे. तुम्ही खोटं होत आहे. कोण लक्ष ठेवणार? कोण विश्वास ठेवणार? ज्ञानोबारांनी सांगितलं मी आशीर्वाद दिला म्हणून मी नाही. बोलविता धनी वेगळा केनापी देवेनं हृदय स्थितीनं. ज्ञानोबारांनी विचारलं तुझ्या नवऱ्याचं नाव काय? तिने सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज हसायला तिने विचारलं काय जरा हसायला? ज्ञानोबाराय बोलतात तुझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद सांगतो. सच्चित आनंद ते मरेल कसं? ते नित्य आणि पूर्ण आहे. आपल्या जवळचं पाणी घेतलं सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडलं. कुठं निघाला सच्चिदानंदा? उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठवले. कथा संपली. आता मला जे बोलायचे ते नीट ऐका. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. पण ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांची गाठ पडली की गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. म्हणजे प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठाला झाला माझा. आता दुसरा विचार सांगतो. मला काय सांगायचं आहे? संत भेटीच्या काळाला धन्य का म्हणायचं? एक विचार सांगून आलो. आता दुसरा विचार असा सांगता येईल. थोडा ज्ञानशास्त्रातून विचार सांगायचा आहे. ज्ञानशास्त्र काय सांगतं? आत्मा परमात्मा ही ज्ञानशास्त्राची भूमिका आहे. आत्मा हाच परमात्मा ही ज्ञानशास्त्राची भूमिका आहे. पण हे ज्ञान आतापर्यंत आम्हाला कळालं नाही. कधी कळेल? ज्ञानोबा बोलतात ते ज्ञान काही का बरे जरी मनाची अनावे तरी संता या भसावी सर्वस्वीशी. थोडक्यात आपल्याला ओळख करून देणारे केवळ संत आहेत. थोडक्यात आपल्याला सुस्वरूपाचं ज्ञान करून देणारे केवळ संत आहेत. त्याचा अर्थ संतांची भेट झाली की सुस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य. आपल्याला आपली जाणीव होती वासुदेव तत्वता घडो येईल विचारिता. हे कधी घडेल? का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आतापर्यंत नाही सापडलं का? गुणार्जुगादीचे नाणी भोवता काळाची ठेवणी लोपले होते पालिकपणी भावतळणी सुखविला. आतापर्यंत झाकलेलं होतं. याचं झाकण काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. जुन्या काळात एक दृष्टांत दिला जात असेल. काय झालं? एक गुरखा रात्रीच्या वेळात फिरायला लागला. गुरखा सिक्युरिटी गार्ड आपण त्याला म्हणतो. हातात कंदील घेऊन फिरायला लागला. जागे राहा असं ओरडत निघाला. रात्री 2 वाजता जागे राहा असं म्हणत कंदील घेऊन निघालेला हा गुरखा त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशात हात घातला. बिडी होती पण काहीच नाही. एका झोपलेल्या माणसाला उठवलं. कुठं बिचारा उठला. अरे बाबा एवढ्या रात्री का उठवलं? काही नाही माझ्याकडे बिडी पण काळी पिठी नाही. तुझी घरातून काळी पिठी आणून द्या. त्याला उठवलं. त्यांनी डोळे उघडले. त्या गुरख्याकडे पाहिलं. त्याच्या हातात कंदिलाकडे पाहिलं. झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला भल्या माणसा तुझ्या हातात कंदील आहे. काच वर केली असती तर बिडी पेटली असती. एवढ्या रात्री तर मला कशाला उठवलं? तो म्हटलं हे सांगायलाच उठवलं. बाकी कशा करता? दृष्टांत संपला. आता नीट ऐका. कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, हे सगळं खरं आहे. पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, त्यात असलेला आत्मा तोच परमात्मा. हे सगळं खरं आहे. पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. त्यांचं नाव संत विठ्ठल. संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. किती गोष्टी झाल्या माझ्या? 2. प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 1. आत्मानुभूती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 2. आता तिसरं सांगतो. जरा ऐका. भक्तिशास्त्राने सांगतो. देव भेटणार आहे पण कधी भेटणार आहे हे माहित नाही. भजन करणाऱ्या व्यक्तीला देव भेटणार आहे पण कधी भेटणार आहे हे माहित नाही.
अनेक वर्षानंतर जरी देव भेटणारा असला पण संतांची भेट झाल्याबरोबर ताबडतोब देव भेटतो. थोडक्यात सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ ही संतांच्या भेटीमध्ये ताबडतोब होते. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य माना. पटते का बघा, विस्तार होईल या वाक्याचा, तुम्ही पटवून देतो. संतांची भेट झाल्याबरोबर सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट ताबडतोब होते. करण्याकरता प्रमाण नेहमीच आहे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामध्ये हा लाभ. जुनी कीर्तनकार एक दृष्टांत द्यायची. जुनी मंडळी जी काही आम्ही थोडंफार ऐकलं, जुनी मंडळी असं म्हणायची, काय झालं म्हणे, एक मनुष्य चिंचेच्या झाडाखाली बसला होता भजन करत. नामस्मरण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालू. का तर देव भेटावा या इच्छेने भजन करत बसलेला, चिंचेच्या झाडाखाली बसलेला, देव भेटावा म्हणून भजन करतो. नारदजी तिथून निघालेले होते. त्यामुळे त्याने बघितलं, ती धावत नारदांकडे गेला. नारदाने विचारलं, काय बाबा काय करतो? त्या ठिकाणी भजन करतो इथं. का? देव भेटावं म्हणून करतोय. नारदाने सांगितलं, वा छान, काय हरकत नाही, बस बस कर बस. देव भेटावं म्हणून भजन करतोय ना, नामस्मरण करतोयस ना, कर बस बस. त्याने आपलं सहज विचारलं नारदांना, नारदा तुम्ही कुठे निघाला? म्हटले मी देवाला भेटायला. हे बघा किती गमतीत आहे, हा देव भेटावा म्हणून भजन करतो आणि हे कुठे निघाले? देवाला भेटायला. त्यांनी सांगितलं, नारदा तुम्ही देवाला भेटायला, तुम्हाला देव लगेच भेटतो तो? हो लगेच. काही काही माणसं असतात की त्यांना लगेच तारखा द्याव्या लागतात. तशातला तसं विनोद गुरुजी आता तशातले बाकी तसं आहे. काही काय आहे आम्हाला लगेच येतात, म्हणजे काही अडचण भेटतो असं. मग आता तुम्ही देवाला भेटायला जाणार, देवाचं तुमचं बोलणं होणार. त्या चिंचेच्या झाडाखालच्या बसलेल्या माणसाने सांगितलं, नारदा एक माझं काम करताना, म्हणजे तुम्ही जेव्हा देवाला भेटणार आहात तेव्हा माझा एक प्रश्न विचारा. म्हणजे काय? मी देवाचं भजन करतोय, देव मला भेटणारही आहे, पण कधी भेटणार आहे हे माहित नाहीये. 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष माहित नाही. जरा तेवढं जर विचारून आला की मी या भक्ताला 25 वर्षानंतर भेटणार आहे, तेवढंच माझ्या मनाला बरं वाटेल. मी जरा तेवढंच बरं वाटेल, तेवढं एक विचारा. मी कधी, मला देव कधी भेटणार आहे एवढं विचारा. नारदांनी सांगितलं, काय हरकत नाही. नारदजी गेले, देवाबरोबर बोलले. 1-2 तास काय बोलायचं होते ते बोलले. स्वतःची सगळी कामं करून घेतली आणि स्वतःची सगळी कामं झाल्यानंतर नारदांनी देवाला विचारलं, देवा एक दुसऱ्याचं काम घेऊन आलोय, बोलू का? म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर अगोदर स्वतःची कामं करून घ्यायची आणि वेळ राहिला तर दुसऱ्याची करायची, ही परंपरा तेव्हापासून चालत आहे. देवा दुसऱ्याचं काम घेऊन आलोय, बोलू का? म्हटले बोल, काय? काही नाही. नारदांनी सांगितलं, देवा ते गाव दिसलं का? म्हणजे हो पाहिलं. त्या गावामध्ये चिंचेचं झाड आहे ते पाहिलं का? म्हणजे हो पाहिलं. त्याच्या खाली एक भक्त बसलाय, पाहिलं का? हो पाहिलं. भगवंतांनी सांगितलं, काय बोलायचं ते लवकर बोल. काही म्हटले, तो भक्त तुमचं भजन करतोय, तुम्ही भेटावं म्हणून करतोय. भगवंतांनी सांगितलं, हो माहिती आहे. नारदांनी विचारलं, देवा एवढाच प्रश्न आहे, त्या भक्ताला तुम्ही कधी भेटणार आहे तेवढं सांगा. एक 20 वर्षानंतर मी त्याला जाऊन सांगेल, तू भजन करत राहा, 20 वर्षानंतर तुला देव भेटणार आहे, तेवढंच त्याला बरं वाटेल. भगवंतांनी नारदाकडे पाहिलं, त्या माणसाकडे एकदा पाहिलं आणि भगवंतांनी नारदाला विचारलं, नारदा चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला मी कधी भेटणार आहे हा तुझा प्रश्न आहे. नारदा मला सांग, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू? आता बघा हे किती गंमत आहे. देवाने विचारलं, खरं सांगू का खोटं सांगू? नारदांनी सांगितलं, देवा खोटं सांगणारी खाली भरपूर भेटतात, तुम्ही तरी खरं सांगा की. खाली काही गर्दी कमी आहे का आम्हाला? तुम्ही तरी खरं सांगा. खरं पाहिजे मग नीट आहे. ऐका आता, भगवंतांनी नारदाला सांगितलं, नारदा त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला मी कधी भेटणार आहे हा तुझा प्रश्न आहे ना? मग नीट आहे. त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म त्यानं माझ्या नामस्मरणामध्ये घालवावे लागतील, तेव्हा मी कुठं त्याला भेटतो. नारदांनी डोक्याला नारदांनी सांगितलं, जरा गडबडीने उत्तर देऊ नका, जरा बघून द्या. नाही म्हटले, माझं हे आहेच. नारदांनी सांगितलं, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं तितके जन्म. आता चिंचेच्या झाडाची पानं काही कमी आहेत काय? आपल्या केळगाव मध्ये चिंचेच्या झाडाची पानं कुणी मोजून दाखवावी, 11 रुपये आपल्याकडे. मी देऊन जातो. 11 रुपये शक्य आहे का मला? काय तो म्हटला, नारदांनी सांगितलं, देवा हे काय येत नाही तसंच आहे. नारद तिथून निघाले. नारदांनी मनात विचार केला, आपण हे उत्तर जर या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला सांगितलं की ज्या झाडाखाली तू बसलेला आहे त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म तू नामस्मरणात घालवावी लागतील, असं जर उत्तर याला सांगितलं. नारदांनी विचार केला, मला वाटत नाही हा परत भजन चालू ठेवलं. इतकं अवघड सांगितल्यावर माणसं नाही देत.
बरोबर आहे की नाही? आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा सोपं आहे सोपं आहे सोपं आहे म्हणून घेऊन यावी लागतात. मग हळूहळू हळूहळू हळू आपल्याला सांगावं लागतं. इतकं अवघड सांगितलं तरी हे नाही म्हटलं पाहिजे. नारदाने विचार केला, ह्याला उत्तरच द्यायला नको. नारदजी तिथून उठले. ह्या झाडाखालच्या माणसाने बघितलं का आपला निरोप घेऊन नारद आले, पण आपल्याकडे न बघता निघाले. आपणच जावं. धावत धावत गेला. नारदांची दोन्ही पाय पकडले. नारदा, काय झालं माझ्या प्रश्नाचं? चरणावर नतमस्तक झाला. पुन्हा पुन्हा पाया पडायला लागला. काय म्हटले देव? कधी भेटतो म्हणले? 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष कधी? नारदाने सांगितलं, नाही नाही, बघ मी विचारलं पण देव गडबडीत होते. लवकर भेटतो म्हटले. मला काही जाऊ दे म्हटले. चल सोड. आणि नारदजी पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर पाठीमागं मोठ्याने भजनाचा आवाज यायला लागला. मोठमोठ्याने नामस्मरणाचा आवाज यायला लागला. आनंदाने उड्या मारत असलेला आवाज यायला लागला. नारदांनी जरा वळून बघितलं तर आश्चर्य असं झालं, तो भक्तच मोठमोठ्याने आनंदाने उड्या मारत होता, भजन करत होता. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य, भगवान त्यांनी सांगितलं, नारदा याच्यात माझी काही चूक नाही, हे सगळं तुझ्यामुळे झाले. म्हटले माझ्यामुळे काय झाले? भगवंतांनी सांगितलं, नारदा तू इथून जात असताना हा भक्त तुझ्याजवळ आला, हो. तुझ्या पाया पडला, हो. तुझ्या चरणाला कडकडून मिठी मारली, हो. मग माझा नियम असा आहे, एखाद्या भक्ताला मी अनेक वर्षानंतर जरी भेटणार असलो, पण त्या भक्ताला जर संतांची गाठ पडली तर मी त्याला ताबडतोब भेट देतो. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठाला विठ्ठल. पटलं का? बघा, मी 3 मुद्दे आतापर्यंत सांगितले. प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 1, आत्मानुभूती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 2, सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ घालून देण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 3, महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी. काय केलं? पायी मिठी पडली, तो संतांच्या पायाला मिठी मारली. पायच शब्द का वापरला? उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भन्यते. शास्त्र सांगतं उत्तम माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. आम्ही संतांच्या पायाला मिठी मारली. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संतांच्या पायाला मिठी मारल्याने काय झालं? महाराज सांगतात, सगळ्या गाठी निघून गेल्या. अभंगाचं 2रं चरण. संदेहाची सुटली
चंद्रकर गुरुजी मानेवाडी शंकर महाराज जातात. पाहिजे का हो क्या धन्य काळा संता
या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. याच्यातल्या संत भेटीच्या काळाला धन्य का म्हणा, कर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र, भक्तिशास्त्र या 3 पद्धतीने आपण ऐकून आलो. संतांची भेट झाल्याबरोबर काय झालं, महाराज संतात सगळ्या गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी सगळ्या. आता गाठी कोणकोणत्या, कशा कशा आहेत, पुष्कळ विचार सांगितला जातो. चिताची गाठ सांगितली, विकल्पाची गाठ सांगितली, विकाराची गाठ सांगितली, 3 गुणांची गाठ सांगितली. या सगळ्या गाठी आपल्याकडे सांगिततो. का म्हणे सोडिल्या गाठी. काही वेळेला फार गमत असते. एक माणूस नेहमी गप्प बसलेला होता. मी त्याच्या शेजारच्याला विचारलं, ही नेहमी शांत कसे काय? कारण ते महाराज तुम्हाला माहीत नाही, आतल्या गाठीचं आहे म्हटले. आता हे कसे शब्द कुठून काढतात कोणास ठाऊक. मला वाटायला लागले लाख रुपये द्यावे आणि लातली गाठ शोधावी. कुठं असते कोणास ठाऊक. पण सगळ्या गाठी निघून गेल्या. तो का म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. महाराज सांगतात संदेहाची सुटली गाठी. संशय कशाला म्हणायचं, संशयाची व्याख्या काय, पुष्कळ विचार वेदांतांनी मांडलेला आहे. 3 संशयाचा विचार इथं करता येण्यासारखा आहे. ऐका काय. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे 1. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे 2. आणि संपूर्ण जगत सत आहे का असत आहे 3. या 3 संशयाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे याच्याकरता एकच प्रमाण देऊन टाकतो. तो का म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. संपलं. याचं उत्तर निघून गेलं. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे याच्याकरता एकच प्रमाण. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदो रे. आता 3. जगत सत आहे का असत आहे याच्याकरता एकच अभंग. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. या 3 शंकांची उत्तरं या 3 प्रमाणाने देता येण्यासारखी आहेत. म्हणून संदेहाची सुटली गाठी. विठ्ठल आता या संशयाचा विस्तार पुष्कळ करता येईल. मला तेवढी वेळ घालवायची नाही आहे. झालो पोटी शीतळ. शीतळ या शब्दाचा अर्थ काय, मोकळं. तुकोबऱ्यांचं एक अभंग आहे पहा. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न तो. झालो पोटी शीतळ या शब्दाचा अर्थ आहे मोकळं. हे मोकळं होणं म्हणजे नेमकं काय हो. मोकळा या शब्दाचा मनाने मोकळं असणं म्हणजे नेमकं काय सांगतो. भागवतामध्ये एक उदाहरण असं आलं जातं. सगळ्या गोपिकांनी एकदा कृष्णाला विचारलं, कृष्णा आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तो आमच्याकडे डोंकूनही बघत नाही, पण त्या बासरीला काही तू सोडत नाही म्हटले हातातून. बासरी मुरली त्या बासरीला सोडत नाही, कायम बासरी तुझ्याबरोबर असते. असं काय बाबा, आम्ही एवढं प्रेम करतो तर आम्हाला बघत नाही आणि बासरीला मात्र हातातून सोडत नाही असं का. भगवंतांनी सांगितलं ही बासरी मला फार आवडते. म्हटले का. याची 3 कारणं आहेत. ऐका का कारण आहेत. एक पहिलं कारण, ही बासरी मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून आवडते. लक्षात आलं. बोलल्याशिवाय बोलत नाही म्हटले म्हणून आवडते. एक. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो, वाजायचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा ती मधुरच वाजते, कटू कधी वाजत नाही म्हणून मला आवडते. 2. आणि तिसरी गोष्ट, या बासरीमध्ये इथून तिथून कसलीही गाठ नाही म्हणून मला आवडते म्हटले. त्यामुळे ही बासरी आवडते. झालो पोटी शीतळ. विठ्ठल धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. परिणाम संदेहाची सुटली गाठी. झालो पोटी शीतळ. एवढंच नाही, त्यांचा जो वचनरूपी प्रसाद मिळाला त्यानं काय झालं. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. 3रं चरण आहे, सरळ धावतं घेतो, वेळेमध्ये झालं म्हणजे बरं असतं. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. इथला भव नदी असा शब्द आलेला आहे. हे भव नदी या शब्दाचा अर्थ काय. भव म्हणजे संसार आणि त्याला उपमा कशाची दिली, नदीची. आता संसाराला नदीची उपमा देण्याकरता काहीतरी साम्यता पाहिजे ना.
नदीमध्ये आणि संसारामध्ये काय साम्यता आहे ऐका सांगतो. नदी ही कायम उताराला धावत असते, बरोबर आहे. खालाला धावे पाणी, तसं उताराला धावते. तसा संसारसुद्धा कायम अधपतनाकडे धावतोय, म्हणून भव नदी एक. दुसरं सांगू, नदी दुथडी वाहत असते. दुथडी, दोन थडी आहेत. तसं संसाराला दोन थडी आहेत, एक जन्माची आणि एक मरणाची, म्हणून भव नदी. आणखीन एक उत्तर आपल्याला देता येण्यासारखं आहे. नदीमध्ये यमुनासारख्या नदीमध्ये कालियासारखे सर्प आहेत, तसं संसाररूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत, म्हणून भव नदी. विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशी संसाररूपी असलेली जी नदी आहे, ही नदीच आम्ही तरून गेलो. भव नदीचा झाला तारा. कशाने? या उत्तरा प्रसादे, संतांच्या मुखातून आलेल्या या वचनाने, आणि त्या वचनाला नाव दिलं प्रसाद. ऐका, संतांच्या मुखातून जे वचन येतं त्याला प्रसाद म्हणायचं. का प्रसाद म्हणायचं? प्रसाद या शब्दाची व्याख्या काय? जे निर्दुष्ट असतं त्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद म्हणायचं कशाला मला सांगा. आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवायच्या अगोदर त्याला कुणी प्रसाद म्हणतं का? त्याला नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर काय नाव येतं? प्रसाद. म्हणजे त्याला अगोदर नैवेद्य म्हणून दाखवलं पाहिजे. आता का असं? देवाला नैवेद्य म्हणून का दाखवायचं आणि मगच प्रसाद हे का नाव येतं? याचं एक साधं उत्तर आहारशास्त्रातून देतो. आहारशास्त्राने असं उत्तर दिलं आहे, आपण केलेल्या स्वयंपाकामध्ये काही ना काहीतरी दोष असतात. कोणकोणते दोष? भूमीचे दोष, अन्नाचे दोष, पाण्याचे दोष. समजा कुणी म्हणेल नाही आमची भूमी अगदी शुद्ध आहे, आमचं अन्न अगदी शुद्ध आहे, नाही आम्ही पाणी तर अगदी सोहळ्यातलं आहे. सगळं खरं आहे. इतकं सगळं जरी शुद्ध असलं तरी स्वयंपाक करताना मनातले विकार तरी त्याच्यात मिसळतातच की, बरोबर आहे. ते तरी दोष त्याच्यात आहेतच की. मग कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने युक्त असलेलं ते अन्न असतं. देवाच्या जवळ नैवेद्य म्हणून ठेवलं की भगवान त्याच्यातले सगळे दोष काढून घेतात आणि निर्दोष असलेलं जे अन्न असतं त्यालाच प्रसाद हे नाव येतं. म्हणजे जे निर्दोष असतं त्याला प्रसाद म्हणा. तसं संतांच्या मुखातून येणारं जे वचन आहे ते निर्दोष आहे, म्हणून त्याला प्रसाद म्हणा. आणि या प्रसादाने काय झालं? भवनदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादे. मग एकदा भवनदी तरुण गेल्यानंतर काय जीवनात येतं? दुःख गेलं की एकच येतं, मांगल्य. अभंगाचं शेवटचं चरण महाराज. मंगल
तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होणी. महाराज सांगतात आमच्या जीवनाजीमध्ये जे मांगल्य आलेलं आहे, कोण दाता या होणी, याला जरा आवाज द्या म्हणा. कोण दाता या होणी, यांच्याशिवाय दुसरा कोणीही दाता नाही. कोणीही यांच्याशिवाय दाता नाही म्हणजे नेमकं काय, संतांच्या शिवाय दुसरा कोणीही दाता नाही. देवही दाता आहे, जीवही दाता आहे आणि संतही दाते आहेत. परंतु फरक आहे, काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो त्याला जीव म्हणा, काहीतरी अगोदरच घेतो मग देतो त्याला देव म्हणा, आणि काहीही न घेता जे देत राहतात त्यांना संत म्हणा. असं संतांचं दातृत्व आहे. तो का म्हणे मंगळ आता कोण दाता या होणे, संतांच्या शिवाय दुसरा कोणी दाता नाही. हे मंगळ आता म्हटल्यावर, आता या शब्दाचा अर्थ आहे मल आणि विक्षेप निघून गेलेले आहेत. आवरण नावाचा दोष राहिलेला होता, तो आवरण नावाचा दोष निघून गेल्यानंतर जे मानवी जीवनामध्ये मांगल्य येतं त्याचं नाव आता. विठ्ठल विठ्ठल. कोण दाता या होणी, संतांच्या शिवाय दुसरा कोणीही दाता नाही. ऐका, संतांनी जीवाला काहीतरी दान केलं याच्यात नवल नाही. संतांनी देवाला सुद्धा काही ना काहीतरी दान केलं. भगवानसुद्धा काहीतरी मागण्याच्या अपेक्षेने ज्यांच्या दारामध्ये जाऊन उभा राहतो असे केवळ संत आहेत. बळीराजाची वामन अवताराची कथा सगळ्याला माहिती आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी बोधले महाराज हे नाव आपण ऐकून असाल. भक्तिविजयामध्ये चरित्र प्रसिद्ध आहे. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. विठोणी एकांती बोधिले म्हणून जगे नाव बोधले, बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. माणकोजी महाराज धामणगावामध्ये राहत असताना जे कोणी याचक येईल त्याला काही ना काहीतरी देऊन टाकायचं, कधी नाही म्हणायचं नाही. शास्त्राने असा श्लोक सांगितला आहे, शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम समाचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. शास्त्र असं सांगतं 100 कामं सोडा जीवन करा. खरं तर आपण तेच करतोय, पण शास्त्र सांगते तर ऐका आता. 100 कामं सोडा जीवन करा, हजारो कामं सोडा स्नान करा, लाखो कामं सोडा दान करा, आणि कोट्यवधी कामं सोडा हरिनाम घ्या. ही शास्त्राची भाषा आहे. शास्त्राने या 4 गोष्टी सांगितल्या. लाखो कामं सोडा आणि दान करा. लाखो कामं सोडा दान करा. या हाताने काहीतरी देत राहावं. हाताची शुद्धी ही दातृत्वामध्ये आहे. अयम मे हस्ता अयम भगवान असं सांगितलं जातं. हात आमचा कधी शुद्ध, काही ना काहीतरी या हाताकडून आम्ही देत गेलो तर या हाताची शुद्धी असते. माणकोजी महाराज कधी कोणाला नाही म्हणत नव्हते. कोणीही दारात याचक आला तर काही ना काहीतरी त्याला दिल्याशिवाय त्याला पाठवायचं नाही. एके दिवशी पांडुरंगाने एका फकीराचं रूप धारण केलं आणि माणकोजी बोधले महाराजांच्या दारामध्ये आला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर माणकोजी महाराजांची भागीरथी नावाची सून सुपामध्ये ज्वारी गहू तांदूळ घेतलं आणि त्या फकीराला देण्याकरता आली. तिला काय माहिती कोण आहे, आली. त्या फकीरांनी सांगितलं, भागीरथी मला हे गहू ज्वारी तांदूळ असलं काही नको आहे, मला जे मागायचं आहे ते फार वेगळं आहे. तू तुझ्या सासऱ्याला म्हणजेच माणकोजी महाराजांना बाहेर पाठव. भागीरथी आत गेली. माणकोजी महाराजांना सांगायला लागली, बाबा कोणीतरी एक याचक आला आहे, फकीर आहे, तो माझ्याकडून काही घेत नाही आहे, तुम्हाला बाहेर या म्हणतो आहे, काय करायचं बघा. माणकोजी महाराज स्वतः बाहेर आले, दोन्ही हात जोडले. त्यांनाही माहीत नाही हा देव आहे. बोला फकीर बाबा काय पाहिजे. फकीरांनी सांगितलं, माणकोजी महाराज मी जे मागेल ते नक्की द्याल का. म्हणजे माझ्याकडं असेल तर नक्की देतो. मग नीट ऐका, मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, सतत फिरावं लागतं. दुसरी गोष्ट, माझं वय झालं आहे, माझी सेवा आता मला करणं होत नाही. माझी कपडे धुणं म्हणा किंवा अन्य काही. बरं मग माझी मागणी तुमच्याकडे अशी आहे, तुमची जी भागीरथी नावाची सून आहे तीच माझ्या सेवेकरता मला दान करून टाका. सुनेला कुठं दान करायचं असतं का, आणि सुनेला कुणी दान मागत असतं का. माणकोजी महाराज थोडे अवाक झाले. अहो असं कसं काय. फकीरांनी सांगितलं, तुम्ही देतो म्हटला होता, नाही म्हणता येणार नाही तुम्हाला, आणि तुमच्या हा दारातून रिकाम्या हाताने कुणी जात नाही, हा इतिहास आहे तुमचा. माणकोजी महाराजांनी सांगितलं, ठीक आहे. आत गेले. आपल्या बायकोला म्हणजे ममताईला सगळा विषय सांगितला. दोघे एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. काय करावं, होय म्हणावं का नाही म्हणावं. हे रडत असताना माणकोजी महाराजांचा मुलगा यमाजी, जो भागीरथीचा पती, तो यमाजी तिथं आला आणि त्या यमाजींनी सांगितलं, बाबा
कोणीतरी याचक दारामध्ये आलाय, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका की, का बसला तिथं? माणकोजी महाराजांनी सांगितलं, अरे यमाजी, तो काय मागतोय माहिती आहे? भागीरथी नावाच्या माझ्या सुनेला म्हणजे तुझ्या बायकोला दान करा असं म्हणतोय. होय कसं म्हणू म्हटले मी. यमाजी 2 मिनिटं शांत झाले, पण यमाजींनी सांगितलं, बाबा या घरातल्या प्रत्येक वस्तूवर अधिकार तुमचा आहे. कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हे सांगण्याचा अधिकार आम्हा मुलांचा नाही. फक्त आम्हाला एवढं कळतं, आपल्या दारातून रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये एवढं कळतं. एका बाजूला माणकोजी महाराजांना वाटत होतं की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, याचा आनंद आहे. पण भागीरथीला दान करावं हे कसं? मुलाचा आणि वडिलाचा संवाद कसा असावा हे कळायचं असेल तर संत चरित्र वाचा. कसा असावं एकमेकामध्ये संवाद. भागीरथी एका कोपऱ्यात होती, रडत होती. माणकोजी बोधले महाराजांनी भागीरथीला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि भागीरथीला विचारलं, भागीरथी तूच सांग, तो फकीर दारात आलाय, तुला दान करा असं म्हणतोय, होय म्हणू का न म्हणू? भागीरथी रडत होती, पण रडता रडता हसायला लागली. माणकोजी बोधले महाराजांनी सांगितलं, भागीरथी तुझं रडणं ठीक आहे, हसाय का लागली? भागीरथीने सांगितलं, बाबा आज मला आनंदही होतोय आणि आज मला दुःखही होत आहे. आनंद कशाचा होतोय, सुख कशाचं होत आहे आणि दुःख कशाचं होत आहे? तर भागीरथीने सांगायला सुरुवात केली, बाबा तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आल्यापासून मला असं वाटायचं मी कुठेतरी तुमच्या उपयोगी पडावी, कुठेतरी मी उपयोगी पडावी, कुठेतरी उपयोगी पडावी. आज कमीत कमी तुमच्याकडून दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते आहे, याचं मला आनंद आहे. म्हटलं माझा कुठंतरी तुमच्यात उपयोग होतो आहे. पण वाईट याचं वाटतं आहे की एकदा दान करून टाकल्यानंतर राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही, याचं दुःख वाटतं आहे. तिघच्या तिघं जड अंतकरणाने एकमेकामध्ये पडून रडायला लागले. माणकोजी महाराजांनी जड अंतकरणाने भागीरथीचा हात त्या फकीराला देऊन टाकला. सुन केली दान भागीरथी. सगळ्या धामणगावामध्ये चर्चा सुरू झाली. सगळ्या महिला एकत्रित झाल्या, त्या फकीराच्या हातापाया पडायला लागल्या, तो काही घेऊन जा पण आमच्या भागीरथीला घेऊन जाऊ नको. तो फकीर कोणाचा ऐकत नव्हता. अरे आम्हाला खाना नारळांनी ओटी तरी भरू दे. फकीरांनी सांगितलं मी घेऊन येतो. फकीर त्याच्यात म्हणजे पांडुरंग असं सांगतोय की जिथं माझ्या भक्ताचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. सगळ्या धामणगावाला घराला पाय लावले. एका राजोळे नावाच्या जंगलामध्ये घेऊन चालला. दृश्य अदृश्याचा खेळ सुरू झाला. कधी दिसावं कधी न दिसावं. भागीरथीने दोन्ही पाय पकडले आणि त्या फकीराला विचारलं, फकीर बाबा असं का करता? कधी दिसता कधी न दिसता असं का करता? त्या फकीरांनी सांगितलं, भागीरथी मला आता तुझी गरज नाही, तुझ्या सासऱ्याची परीक्षा बघायची होती, जा माघारी. भागीरथीने सांगितलं असं होत नाही. एकदा दान केलेली वस्तू माघारी घेतली तर त्याला धर्मशास्त्र चोरी म्हणतं. मी माझ्या सासऱ्यावर असा चोरीचा आळ येऊ देणार नाही. जगले तर मी तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ, असा निश्चय ऐकल्याबरोबर फकीराने फकीराचा वेश सोडला आणि सुंदर ते ध्यान असा पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. राजोळ्यामध्ये भागीरथीने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं माझ्या सासऱ्यांनी मला या फकीराला दान का केलं, कारण या फकीरातला पांडुरंग मला दाखवायचा होता. तो का म्हणे मंगळ आता कोण दाता या म्हणे. ज्ञानेश्वर तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होणी. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ असो झालेली शिवा पांडुरंगाच्या चरणी. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. एका प्रसन्न वातावरणामध्ये आणि एका प्रासादिक परंपरेतून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या गावाच्या पाठीमागं आहेत. खडकउमरगेकर महाराजांची मोठी परंपरा या गावाला आहे. औसेकर महाराजांचा सगळा परिसर या भागामध्ये आहे. पुढं देगलूरकर महाराज स्वतः इथं येणार आहेत. त्यामुळे अशी अनेक परंपरा आजूबाजूला अनेक फड परंपरा इथं वावरत आहेत आणि अनेक फड परंपरेचे संस्कार संस्थांचे